एक दिघोड्याचा आयकॉन आयुष कोळीला तुम्ही सध्या गोलंदाजी ट्रॅकवर पाहताय. दुसऱ्या बाजूला शंभू ग्रुप पुनाडे संघ आशिष पाटील गावठाण यांनी पुरस्कृत केला संघ मैदानाच्या आतमध्ये आज शंभू ग्रुप पुनाडे दाखल झाला. बॅटिंग करण्यासाठी सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. तो अर्थातच चेंज द गेम वडवली बी संघाचा महत्वाचा घटक शुभम पाटीलला तुम्ही स्ट्राईकला पाहताय. नॉन स्ट्राईक एंडला महेश पाटील दाखल झाला. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. महत्वाची मॅच, अनेक ठिकाणी स्पर्धा नाही आहेत त्यामुळे अनेक सारे प्रेक्षक देखील 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जोडले गेले. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करतोय. क्रीडांगणाच्या आतमध्ये स्ट्राईकला शुभम पाटीलला पाहताय. वडवली गावाचा सितारा ज्यानं मागील सामन्यामध्ये कमालीची बॅटिंग केली, महत्वाचा सामना जिंकून दिला आणि तोच खेळाडू आता ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आयुष्याला पहिलाच बॉल तेच तर अकूट टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. चेंडूला बेगाने टाकलं आणि चांगला खांद्याचा वापर केला. पहिलाच बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. गुणवत्ता सिद्ध करावी लागते क्रिकेट मध्ये, कौशल्य दाखवावं लागतं. रबर बॉलची क्रिकेटची स्पर्धा खेळताय. तुमच्याकडे वेग प्रचंड आहे, संतुलन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण या क्रीडांगणामध्ये आपण जर पाहायला गेलं तर 5 दिवसामध्ये कधी कधी 40 धाबा होताना पाहायला मिळाल्यात, कधी कधी 32 धाबा गोलंदाजाने खर्च केल्यात. पण आयुष असा गोलंदाज आहे ज्यानं फार कमी धाबांचं षटक टाकलंय. यावेळचा बॉल बॅकएंड एरियामध्ये चेंडू पाहायला मिळाला. डीप बॅकवर्ड्स केला, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये चेंडू निघून गेला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि 2 धाबा इथून जोडल्या गेल्यात. अकाउंट ओपन केले शंभू ग्रुप पुणाडी टीमनं. मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा संघ खेळताना पाहायला मिळाला. आज बरेचसे दिग्गज आयकॉन खेळताना पाहायला मिळाले. प्रथमेश मात्रे पिट्टूला आपण पाहिलं, अक्षय पाटील मोन्याला तुम्ही खेळताना पाहिलंय, सूर्या मस्कर मगाशी खेळाला. यावेळचा बॉल लॉंग ऑफ एरियामध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. एका टप्प्याने चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. ओर दोरोप मिळतील धाबा 4. चौकार. चौकार पाहायला मिळाला. मोठा फटका शुभम पाटील. चेंज द गेम वडवली बी टीमचा महत्वाचा खेळाडू आहे. कालच्या दिवसामध्ये ऋतिक पाटील देखील खेळताना पाहायला मिळाला होता. आज 2 खेळाडू आलेत. कावाला तुम्ही पाहताय, कमलेशला पाहताय आणि शुभम पाटील जो देखील वडवलीचा आहे. मागील चेंडू चौकार पाहायला मिळाला. लगेच आयुषने डॉट बॉल टाकला. असा एकमेव गोलंदाज आयुष आपण म्हणूयात की फार कमी धाबांचं त्याने षटक टाकलं, महत्वाच्या विकेट मिळवून दिल्या. एक इकॉनॉमी षटक टाकणारा गोलंदाज ॲज अ आयकॉन आज घेतला. चिरली संघानं आर्यन चिरली संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. क्रीडांगणाच्या आतमध्ये आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट शुभम पाटीलचा बार. मिळतील धाबा 6. आलाय षटकार. षटकार पाहायला मिळाला. 12 धावा धावपडा लागले गेल्यात. अजूनही शेवटचा एक बॉल बाकी आहे. आयुष कोळीचं षटक पाहायला मिळते. क्रीडांगणाच्या आतमध्ये महत्वाची गोलंदाजी सध्या पाहायला मिळाली. शुभम पाटील यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक बेगाने आलेत. बॅकअप चांगलं पाहायला मिळतं. फक्त एकच धाव इथून जोडली गेली आणि आता एकेरी दाबेनिशी संघ जाऊन पोहोचला आहे. तो अर्थातच 13च्या घरात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एकही चेंडू त्यांना वाईट टाकला नाही, एकही बॉल नो आला नाही आहे. चला एकत्र येऊ नका आता. निर्दोष तुम्हाला विनंती आहे, कारण आणखीन 4 ते 5 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे, मी करतोय आयोजन कमिटीच्या वतीनं, तुम्ही लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. ही सूचना प्रत्येक संघासाठी असेल की षटक संपल्यानंतर तुम्ही आता एकत्र येऊ नका. बऱ्याचशा मॅचेस बाकी आहेत. क्रीडांगणाच्या आतमध्ये सध्या मयूर स्मृती चषक पावसाळी रबर बॉलची एक दमदार स्पर्धा पाहायला मिळते. एकूण या स्पर्धेमध्ये 42 संघ खेळलेत आणि एक सर्वाधिक मोठी स्पर्धा
1 ऑगस्ट मध्ये पाहायला मिळणाऱ्या सुनील शेठ शांताराम शेठ मडवी यांच्या वाढदिवसानिमित्त यावेळचा बॉल फटका लांबच लांब, शुभम पाटीलचा वार, मिळतील धावा 6, षटकार. छोटा तीर घाव गरे गंभीर. मैदानाच्या आतमध्ये आता चांगली बॅटिंग करत असताना शुभम पाटील पाहायला मिळतोय. छोटा पॅकेज बडा धमाका पुनाडे संघाने आज क्रीडांगणाच्या आतमध्ये आणलाय. मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक फंबल झालेत, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले गेले, 2 धाबा इथून जोडल्या गेल्या, धावपटला धाबा लागले गेल्या, त्या 21 धावा पाहायला मिळतात. शंभू ग्रुप गावठाण आज सर्वाधिक जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामध्ये गावठाण गावाचं नाव बैलगाडा क्षेत्रामध्ये गाजवणारा रफ्तार शंभू तुम्हाला पाहायला मिळाले आणि आज त्याच बैलाच्या नावानं पुनाडे संघ सध्या पाहायला मिळतोय. आशिष पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आज त्यांचा संपूर्ण ग्रुप या संघाच्या सोबत आलाय. सध्या आपण प्रत्येक घरातला पाहताय. आयुष मडवीला पाहायला मिळतात, तथा अनसिंगला तुम्ही पाहू शकताय, स्वतः आशिष पाटील आहेत. हे सर्व ग्रुप आज सपोर्ट करतोय. तो अर्थातच बॅटिंग करणाऱ्या पुनाडी टीमसाठी यावेळचा बॉल आणखीन एक तडाका, लॉंग ऑनच्या डोक्यावर लॉंग अँड स्ट्रॉंग, षटकार. सत्तावीस धावा धावपडायला लागल्या गेल्या. 27 रन्स पाहायला मिळतात. मॅच बॉल आले मैदानाच्या आतमध्ये. विनीत षटकार मागील चेंडूवर पाहायला मिळाला. छोटा पॅकेज बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये वडवलीचा शुभम पाटील पाहायला मिळतोय. आणखीन एक यावेळचा बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरून जमीनला समान पॅरलल, आणखीन एक षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार. ठोकायचे तर टॉपच्यानच ठोकायचे. ज्या संघाने 81 धाबा बनवल्या त्या संघाच्या विरोधात धाबा बनवतोय शुभम पाटील. आणखीन एक मोठा फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून. आता पुनाडेकर म्हणत असतील आलाय शुभम पाटील आणि पाटलांचा पलटवार, आणखीन एक सलग षटकार. एकूण 40 धावा, नाबाद एकटाच, वन साइड हिरो. काही कमालीची बॅटिंग केली शुभम पाटीलनं. वडवलीवरून आलाय, आज लांबून प्रवास केलाय आणि वडवलीचा सितारा मैदानाच्या आतमध्ये आज क्रिकेटच्या पटलावर आपल्या नावाचं अधिराज्य गाजवण्यासाठी दाखल झालाय. मैदानामध्ये आज आपल्या नावाची हवा करायची आहे. आज लांबून प्रवास करून आलोय. वडवली गावाचं नाव तेवढं उंच शिखरावर नेण्यासाठी जेवढा त्यांनी संघर्ष केलाय आणि आज शंभू ग्रुप पुनाडे या संघासाठी खेळत असताना मंगेश पाटील आमचे परममित्र आहेत पुनाडेचे आणि त्यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये धावपटला धावा लागले ते 39 धावा, वैयक्तिक नाबाद एकटा 39 वर खेळलाय. पहिला चेंडू महेश पाटील आता खेळणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर अलंकार आलेत. यावेळचा बॉल ग्रामीणचे खेळाडू कमी नाही आहेत. फटका चांगला मारा मिळालाय, खाली नाही जात बार, मिळतील धावा 6, षटकार. षटकार षटकार आणि षटकार, षटकारांचाच पाडा सध्या पुनाडे संघ पाहायला मिळतोय. संघ 45 वर जाऊन पोहोचलाय. आणखी एक यावेळचा बॉल एक धावीतून कंप्लीट होताना पाहायला मिळते. फटका जरूर चांगला होता. शुभम सांगत असेल की कदाचित पायाला बॉल लागला नसता तर कदाचित 4 धावा देखील मिळाल्या असत्या. एवढा वेगानं चेंडू
पाहायला मिळाला होता. क्रिकेटच्या पटलावर सध्या खेळणारे खेळाडू पाहायला मिळतात. चांगली सध्या गोलंदाजी चालू आहे. फुल टॉस बॉल आणि त्याला पाठवलाय लांबच लांब, पटकालाय ब्लॉक मध्ये, चेंडूला पाठवले सीमा पार. संघ जाऊन पोहोचलाय तो 52च्या घरात. 52 रन्स, 50 धावा कंप्लीट केल्यात. आणखीन एक षटकार आणि 50 धावा. शुभम पाटील वैयक्तिक नाबाद खेळतोय. एकदा बॅट वरती करायचे शुभम पाटील, वडवलीचा सितारा, आणि त्यानं मात्र आज अर्धशतक ठोकलंय या स्पर्धेतील. संघ जाऊन पोहोचला 58च्या घरात. काय कमालीची बॅटिंग केलंय. या वेळचा बॉल खोलामध्ये टाकलाय, बॅटला ब्रश झालाय, पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. 1 रन्स कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळाला. 2 धावा देखील इथून कंप्लीट होताना पाहायला मिळणार आहेत. धावपट्टा धावा लागले गेले त्या 60 धावा पाहायला मिळतात. शेवटचा आणखीन एक बॉल बाकी आहे. नाबाद खेळलाय, अर्धशतक त्याचं पाहायला मिळतंय. नाबाद 53 वर पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल आणखीन एक फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा पार. शुभम पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर पुणे टीम टाळ्या व्हायला करत आहे. 1 मॅन शो, कमालीचा त्याने खेळ केला. नाबाद 59 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या.